थँक्यू. सातत्याने क्रिकेटचं आयोजन SP ग्रुपच्या वतीने साईनाथ शेठ पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा रविशेठ पाटील विद्यमान सरपंच आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने मात्र राकेश पाटील यांच्यावरती सुद्धा फार मोठी जबाबदारी या स्पर्धेची, मात्र ते सुद्धा जबाबदारी लिहिल्यापणे पार पाडत असताना मॅचमध्ये जाऊया. 4 ओव्हरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आशिष मात्रे होते, लेट कट खेळल्यात आणि त्याच्यावरती एकेरी धाव. गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला जगदीश दुधकर. मागच्या मॅचमध्ये अत्यंत चांगली इनिंग साकारली. तोच खेळाडू पाहतो आपण आता या मैदानावरती पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. फटका येथे सुद्धा हवेत खेळल्यात. फिल्डर जजमेंट करतात, मात्र त्यांच्या अबाक्याच्या बाहेर जात असताना पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार चौकार. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 14, बिनबाद 14 अशी धावसंख्या. फकीर भोईर आलाय सेकंड ओव्हरमध्ये.
हो या ठिकाणी पाहतोय एजंट टेकन फलंदाज बाद पहिला धक्का चिंचवली टीमला 14 धावसंख्येवरती. दोन धावा. ओव्हर नंबर 2. मागच्या मॅच मध्ये सुद्धा फकीर भोईर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. ते पाहता मात्र पुन्हा एकदा त्याला या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये आणलंय. पुन्हा एकदा बॉलला उडवला कॅचचा कॉल मात्र नाही आहे. फिल्डर दूरवरती राहिलेत आणि आता चेंडूने वळण घेतलाय. चेंडू गेलाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फटका इथे चांगला डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना चाललाय चेंडू मात्र फिल्डिंग चांगले झालं. 102 मध्ये रूपांतर केलं गेलंय. थ्रो येईपर्यंत या दोन धावा.
धावसंख्या 22. 2 षटकांचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि या ओव्हरमध्ये फार कमी धाबा फकीर भोईरने चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 8च धाबा खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये 22. टाइम आलेला आहे, लक्षात ठेवा. आता हे षटक जर लवकर नाही फेकलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा फिल्डर आतमध्ये येईल. मिन्नात पावशे फटका येते, मोठा खेळाचा होता मात्र नाही खेळू शकले आशिष म्हात्रे. 1 धाव. पहिल्या षटकात जरी धाबा जास्त आल्या, पॉवर प्ले होतं, त्यानंतर चांगल्या प्रकारे फकीर भोईरने कमबॅक केलं, 8च धाबा दिल्या आणि आता मिन्नात पावशेला पाहतोय आपण. फटका चांगला आहे, डीप मिड विकेटला षटकार, 6 धावा. आताचा बॉल पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. मात्र ते डाट बॉल आलाय आणि 3 ओव्हरचा केस समाप्त होत असताना धाबा आल्यात त्या 34. 3 ओव्हरमध्ये 34 बनवल्या.
असेल तर त्या संघाला टॉस विन दिला जाणार नाही आहे. चला आता शेवटचं षटक राहिलंय. दशरथ पावशे. हो बिगिट केल्याचं होतं, हलकसा अपील केलंय. डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न, मात्र डायरेक्ट हिट आणि येतंय काय पाहायला मिळतंय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे होते, नाही तर 5 धावा ते मिळाल्या असत्या. लेग बिफोरला थर्ड अंपायर नाही आहे, फक्त बीमर आणि रनआउट साठी. लेग बिफोर झाले. 35 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. चला नवीन बॅटर, चला लवकर. 35 धावा झाल्या. पहिल्या बॉलवरती मोठी विकेट आली. फलंदाज आशिष मात्रे बाद झाले आणि आता विनोद पाटील मैदानावरती. पाच चेंडूंचा के पर्याप्त आहे. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेचलाय. व्हॉट अ शॉट, सुपर सिक्सर. फटका अतिशय अप्रतिम होता आणि अगदी खेचलाय दुरून. पुन्हा एकदा फुलटॉस, फायदा उठू शकले नाही आहेत. खरं तर या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं. एकच धाव मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 6, त्यानंतर एकेरी धावा झाल्या त्या 42. 42 आकड्यावरती पोहोचलाय. 4 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच रेग्युलर मधून बेतवडे बीच्या विरोधात आंबे. ओके, दोन्ही टीमचे कॅप्टन बेतवडेचे आल्यात. आंबे संघाचे कॅप्टन याचे आहे. फटका चांगला येते सुद्धा. षटकार 6 धावा. वा, थँक्यू. पुन्हा एकदा कॅच. ओहो, झेल टिपला जातोय. बॅटर बाद. षटकाराचं प्रत्युत्तर मिळालंय. 48 वर तिसरा धक्का.
या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत ते 1. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. 48 झाल्यात. किती टार्गेट होईल? हो, या ठिकाणी पुन्हा चेंडू फिरवलाय, डॉट आलाय आणि 48 धावसंख्येवरती रोखलं गेलंय. टीम चिंचवलीला कराच्या ते 49, गावदेवी काकडोल 40+ला. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाल्यात. हा, उपाध्यक्ष साहेब प्रदीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस काढू. मलंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष प्रदीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन टीम मध्ये बेतवडे बीच्या विरोधात जय कालेश्वर आंबे. चला या. हेड इज अ कॉल. टेल आलाय. टॉस बेतवडे संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम काय आम्ही फिल्डिंग करू आधी. विपक्ष संघ आंबे आहे. याच्या अगोदर कधी लढत झाली आहे का? नाही, आंब्यांच्या अगेन्स्ट नाही खेळलो आम्ही कधी. काय रणनीती आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्याने खेळता? आता तुम्हाला मलंगडमध्ये खेळायचं आहे, काय म्हणाल आयोजनाविषयी? नाही, आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथे चान्स मिळाली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आणि आम्ही कमीत कमी धावाचा प्रयत्न करू रोखण्याचा. थँक्यू. आंबे संघ टॉस जिंकला असता तर मग काय? आता टॉस गमावलाय. फिल्डिंगच केली असती टॉस जिंकला असता तर, पण आता बॅटिंग करायला तर बॅटिंग करू. बॅटिंग करत असताना किती धावा बनवाल? कारण 40+च्या संघाने सुद्धा भरपूर धावा बनवल्यात. अशा खेळपट्टीवरती कितीचं टार्गेट ठेवू शकतो? धावा तर सेट नाही, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये काय बदलाव असेल का? नाही, आज बदलाव तर काहीच नाही. काय म्हणाला? मानाची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे साईनाथ पाटील फाउंडेशनच्या वतीने SP चषक मांगरूळ 2026चं पर्व. आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळायला पण इथं आनंद वाटेल. ओके, थँक्यू. टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे की टॉस जिंकलाय बेतवडे बी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम जय कालेश्वर आंबे संघाला. तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू. टिटवाल्याचे उद्योजक सन्माननीय कपिलजी कोणकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. कपिलजी कोणकर या. सरपंच साहेब रविशेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कपिलजी कोणकर यांचा सन्मान करावा. पुढचे सत्कार मूर्ती असतील टिटवाल्याचे उद्योजक सन्माननीय राकेशजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेन की यावा आपण आणि आपल्या मानाचा स्वीकार करावा. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा लवकर. राकेशजी पाटील जे टिटवाळ्याचे उद्योजक आहेत. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती असतील अजयजी गुप्ता हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. अजयजी आना है आपको, आइए. चला, एकूण टार्गेट असेल या मॅचमध्ये 49 टू विन. 48 केला. 49चं टार्गेट पूर्ण होईल की त्यानं थांबवलं जाईल याचं उत्तर खेळाच्या उत्तरार्धामध्ये मिळेल. आणि सामना जसा सुरू होईल तसा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल आणि मायक्रोफोनवरती येतील आमचे रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच महागुरु जगदीशजी पाटील सर. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. टार्गेट 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 49 धावसंख्येचं असणार आहे आणि मॅचला लगेचच सुरुवात करायची. तातडीने सामना सुरू करा. मॅनेजमेंट टीमची वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचते, लक्षात ठेवा. कारण आज अगदी आपण पाहिलं तर 8च्या लॉटमधून देखील आपल्याला संघ पुढे घेऊन जायचे आहेत आणि 40+ फॉर्मॅटमधून देखील 4 संघ जे आपण खेळतो त्यामधून
एक संघ पुढे आपल्याला काढायचा आणि सध्याच्या घडीला तोच सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. गावदेवी क्रिकेट संघ काकडेवाल 40+ बनाम चिंचोली 40+ मध्ये. ओ व्हॉट अ स्टार्ट, क्या बात आहे. स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या टोटलचा पाठलाग कसा करायचा ते फलंदाजाला माहिती आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. वेलकम टू दी ग्राउंड. स्वागत केले षटकाराने. अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द पॉइंट. पिच खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. वेल जज कॅच. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये षटकाराचं उत्तर दिलं. क्विक रिप्लाय. बल्लेबाज पिसल गया. आता तेच म्हणावं लागेल, कारण षटकारानंतर धावांचा मोह काही केल्या आवरता आला नाही आणि त्यानंतर शॉर्ट पॉइंटला एक चांगला झेल संपादित करत असताना विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. परत यार बॉलिंग मार्क वरती रतन म्हात्रे. स्क्वेअर विकेट. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. अपील स्ट्रॉंग झालीये. अंपायर्सने अजून सहमती दिलेली नाहीये. स्कोअर लेग अंपायरकडे तुम्ही आता ही अपील करू शकत नाही आहात, लक्षात ठेवा. मेन अंपायरकडे तुम्हाला अपील करावी लागेल. रिव्ह्यू थोडं कठीण आहे. कॉट बिहाइंडसाठी आपल्याकडे स्निको मीटर अवेलेबल नाहीये. नेक्स्ट इयर आपण ट्राय करू, स्निको मीटर देखील अवेलेबल करून देऊ. पण कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू आपल्याकडे नाहीये. चेक केल्या जातात. दोन्ही पंच विचार विनिमय करतात. एकत्रित येऊन आता काय एक्झॅक्टली घडले ते आपल्याला कळेल. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज बाद. हा निर्णय पंचांचा आपण पाहत आहोत. कॉट बिहाइंड यष्टांच्या मागून सुंदर झेल आणि आणखीन एका विकेटचा पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धक्का. दुसरा. आल्याच्या नंतर मात्र आपण पाहत आहोत विकेट मिळाली त्यानंतरचा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा विकेट अंकित केली जाते. आदरणीय हुकुमजीत सिंग यांचे इथे आगमन झालंय. वेलकम. आपल्या मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हुकुम सिंग यांचं नुकतंच इथे आगमन झालेलं आहे. स्वागत करूया त्यांचं SP ग्रुप ट्रॉफी मध्ये. आणखीन एक चांगला बॉल. स्क्वार विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आढळलेला नाहीये. अप्रतिम अप्रतिम सध्याच्या घडीला खेळ आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून.
आणखीन एक क्या बात आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र आपण पाहत आहोत काय गोलंदाजानं कमबॅक करून दाखवलाय. एकही धाव पुढे खर्च केली नाही. फक्त आणि फक्त षटकाराच्या त्या धावा आल्या त्या 6 आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो 2 विकेट 3 डॉट. षटक क्रमांक पहिलं पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6-2. राकेश दादा, राकेश दादा असाल कुठे तर आपण थोडं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. या दरम्यान चांगला फटका खेळला गेलाय. चौकार येतोय. 49चा पाठलाग करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आले आणि त्यानंतर आशिष मात्रेच्या विरोधामध्ये चौकार. बचना, ये गेंदबाज हो ये बल्लेबाज अब मूड में आ गया. फाईनच्या डोक्यावरनं डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा एसपी ट्रॉफी चौकार. येस, नाहीच आहे. यूट्यूब लाईव्ह आपण हवं तर चेक करू शकता. जेपी, आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. फटक्या दरम्यान जबरदस्त आपण पाहतोय. क्या बात आहे. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. बॉल थेट बाउंड्रीच्या पलीकडे. बिग शॉट, सिक्सर. या ओव्हरमध्ये धावसंख्येचा जणू काही पाऊस पाडला गेलाय. चौकार, चौकार, डॉट आणि त्यानंतरचा षटकार. 49 धावांचा करायचा पाठलाग. थोडं स्किट झालं. आशिष मात्रे थोडं सांभाळा स्वतःला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव आणि धावसंख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आता 21 वर धावफलक आलेला आहे. नाईट क्रिकेट हा थरार. ऑस्ट्रेलिया स्वीप करायचा होता. लाऊर अपील आणि यावेळेस पंच सहमत. फलंदाज होतोय बाद. LBW
कार व्हाईट बॉल. त्यानंतर आपण पाहतात LBW च्या स्वरूपात विकेट इथे मिळाले. सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या 21 वरती 21 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. मॉडर्न टेनिस क्रिकेट ओम्स MTC लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत करूया SP ट्रॉफी मध्ये. साईनाथ पाटील फाउंडेशन SP ग्रुप ट्रॉफी. शफल झालाय आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण लक्षात ठेवा, यष्टांच्या मागे जाऊन जर का मारण्याचा प्रयत्न केलात तर मात्र त्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि तो बॉल देखील डॉट घोषित केला जाईल. आणि जर विकेट असेल तर मात्र फलंदाजाला बाद घोषित केला जाईल. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा कॅच संपन्न. 49 49 करायचा पाठलाग. धावा झाले तर 21 पहिल्या 12 मध्ये. पुढच्या 12 मध्ये आता मात्र विजयासाठी 28 धावांची गरज. कमलेश पावशाने जर बॅक टू बॅक 3 चौकार किंवा 3 षटकार लगावले तर आदरणीय संजयजी गायकवाड यांच्या वतीने 5000. हे सध्या आपण पाहत आहोत कंपॅरिझन. 21 होत्या 2 ओव्हर नंतर टीम काकडवाल चिंचिवली 40+च्या 22ला 2 होत्या आणि आता 21ला 3 आहेत सध्या टीम काकडवाल 40+च्या. हे कंपॅरिझन आपल्याला दाखवलं जात आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जे धावफलक होतं ते आपल्या स्क्रीनवरती. मग जर पुढच्या 12 मध्ये 27 बनवू शकतात खेळाच्या पूर्वार्धात तर मग या डावात 28 का नाही. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्याच्या घडीला धावफलक 21 वरती आपण पाहतो. 21 ऑन दी बोट. नेक्स्ट मॅच रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बेतवडे ब आणि आंबे भारत यार टॅप केला. टॅपिंग क्रिकेट समोर फिल्डर एक मिळाली असती कदाचित जर धावले असते तर, पण रिस्क घ्यायची नाहीये फलंदाजांना. त्यांना माहिती आहेत महत्त्वपूर्ण विकेट आपल्या आपण गमावलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट गमावले. सेकंड ओव्हरमध्ये देखील 3rd विकेट डाऊन झाले आणि आता विनोद पाटील 3rd ओव्हर ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट पण कॅच केले ड्रॉप. सहजानं सोपा झेल दरम्यान ड्रॉप करण्यात आलाय. इझी कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. यापूर्वी देखील सुटलेला झेल महागडा ठरला होता याच क्रीडांगणावरती पहिल्याच मॅच मध्ये. आणि यश तुमच्या माहितीसाठी की याच क्रीडांगणावरती इतिहास देखील नोंदवला गेला. 1 बॉल मध्ये 7 धावा देखील केल्या गेल्यात. चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये. जय पवार सर सध्या आमच्या कंट्रोल रूम मध्ये MTC लाईव्हची मदत घेतील. मॉडर्न टेनिस क्रिकेटची मदत घेतली जाईल सध्या कंट्रोल रूम मध्ये. जय पवार सरांना तुम्ही पाहतात. ऑडियन्स पोल घ्यावा लागेल आपल्याला. सेफ आहे. आपण बॉल फॉलो करतो, आपण फिल्डरला फॉलो करत नाही. त्यामुळे खरं तर फिल्डर तिथे कव्हर झाला नाही. बॉल कव्हर केला गेला आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने फिल्डर एक्झॅक्टली कुठे आहेत ते अनुमान लावणं थोडं कठीण आहे. हो आणखीन एक चांगला बॉल. या स्पेलमध्ये मला वाटतं पूर्णपणे आता चिंचवली 40+ संघ कमबॅक करून जाईल. कारण काकडवाल संघाने प्रयत्न जरूर केला होता. सेकंड ओव्हरमध्ये मॅचमध्ये शिरकाव करण्याचा 15 आला होता जवळपास. पण या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा तो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो. राऊंड दी लेग्स यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल स्कोरबोर्डवरती आता पुढे सरसावली जाते. धावसंख्या 24 वर आलेले आहे. जिओ हॉटस्टार वरती प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे कारण भारतीय क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तान सोबत सुरू आहे. ओ व्हॉट अ शॉट. स्कॉर विकेट बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून उडवलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 चौकार.
अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इनफिल्डच्या वरून थेट पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क नाही. इट्स अ वायलेंट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती. डॉट डबल. ओहो, यावेळेस मात्र सेलिब्रेशनला सुरुवात. चिंचवली 40+ संघाने मात्र या मॅच वरती आपली पकड मजबूत केली आहे. विकेटचं बदन विनोद पाटीलच्या गाद्यामध्ये सफलता. आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर फार चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. आज देखील आपण पाहिलं तर 8 संघ रेग्युलर फॉर्मॅटमधनं या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येकी रात्रीमध्ये अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त लढती आपण एन्जॉय करणार आहोत या स्पर्धेच्या अनुषंगानं. मॉर्निंग मार्कवर पप्पू भंडारी येतात. Batchy edge behind the wicket, caught behind the wicket. पाच बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला माघारी धाडले नवीन बॅटर रामदास. ऑन साइडला मिस टायमिंग बॉल अबे मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर रनिंग अँड ॲब्सोल्युटली स्टनिंग. धावत असताना हा सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. सलगचा दुसरा दे धक्का. आणि आज खरं तर महाशिवरात्री आहे. कोणाचा उपवास असेल तर मंचावरती आपण चायची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट टीमने आपल्यासाठी केलेली आहे. महाशिवरात्री आज भरपूर जणांचा उपवास देखील असणार आहे. त्यामुळे चायची व्यवस्था आमच्या आयोजकांनी आमच्या मंचावरती केलेली आहे. या आपण चहाला वेळ नसते यश, पण वेळेला चहा हवा. डोके नाईट वरून मला आठवतंय 5 वाजता सामने संपले होते तेव्हा MTC लाईव्हची संपूर्ण टीम महाराजा चायवरती. रनआउटची संधी इथे आणि बेल्स ऑफ. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज माघारी धाडलाय आणि आता पूर्णपणे या मॅच वरती आपली पकड मजबूत बनवत असताना आपला वचक बनवलाय चिंचवली 40+ या टीमने.
2 बॉल आणि 20 करायच्यात. औपचारिकता फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होतात. पण असं म्हणताना देखील कधी कधी समालोचकांना टेन्शन येतं, कारण 3 बॉल 23 करत असताना शिरडोनच्या मैदानावरती तो सामना फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला होता. 1 बॉल 13 देखील मॅच जिंकताना आपण पाहिली आहे यश. त्यामुळे क्रिकेट आहे, कधी काही भाकीत करणं थोडं कठीण, पण 1 बॉल 79 गरज आहे. इतकी मोठी चूक फारच कठीण आहे. शफल झाला तो ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑन साईडला स्क्वेअर लेगला कॅच कम्प्लीट. पप्पू भंडारीच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. अरे बापरे, अरे फायनल झाली नाही अजून, थांबा जरा. लहान मुलांचा आनंद बघा.